हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. आज होती होली आणि माझ्या आवाजाकडे अजिबात लक्ष देऊ नका. तो आवाज ना बरेच दिवस झालं बसले. तो काही बाहेर यायलाच बघेना. आता कंटाळा आले मला या आवाजाचा. तर त्या सोडा जाऊ द्या. इकडे मस्त पुरणपोळ्या बनवत घेतलेला आज होलीच्या निमित्ताने आणि इकडे मस्त मी तूप वगैरे गरम करून घेतला. पुरण पण बनवत ठेवलेलं एक साईडला. पुरण पुरण पण मस्त माझा बनून झाला आणि थोडासा आंबलून घ्या आवाजाला माझ्या, कारण त्या आवाजाला आलाय फेफरा आलाय माझ्या आवाजाला. इकडे मी मस्त पोळ्या करत लावलेल्या. पोळ्या मस्त फुगत होत्या. सगळ्या पोळ्या फुगल्या, थोड्याशा अर्ध्याने फुगल्या. जाऊ द्या. तर यावी बोलायला लागले आज काय जेवायला बनवू नको, मस्त दूध आणि पोळी खावते. म्हटलं ठीक आहे चला. इकडे दूध पोळी खायला बसलो. त्यांना विचारलं कशा झाल्या आणि त्यावेळी सांगतो 5 मिनिटं थांबून सांग. बाबा त्यांचं एक्सप्रेशन बघून तसं वाटलेल्या पोळ्या खरंच भारी झाल्या. पोळ्या खरंच भारी झालेल्या. आणि बाबूला विचारला, बाबू सांगतो मम्मी 1 नंबर झाल्या. आता इकडे घरात काय गोड वस्तू बनवल्यावर तुम्हाला माहिती पसारा कसा होता. सगळ्यात पहिले तो पसारा आवरून घेतला. संध्याकाळी यावी पण आराम करून उठले. मला त्यात भेल बनवून दे, भूक लागलेली त्यांना. त्याच्यामुळे पहिले भेल बनवून दिली आणि आम्हाला पण आज कंटाळा आलता. त्या कुठेतरी जाऊ म्हटलं चला. आम्ही पण निघालो मस्त डोंबिवलीत फिरायला. आणि सगळ्यात पहिले आमचा तो नियमच आहे की बाहेर निघाला का पहिले गाडी घ्यायची असते. आणि या दुकानात काय गाडी भेटली नाही आम्हाला, त्याला जशी पाहिजे होती तशी. आणि दुसऱ्या दुकानात गेलो, मग त्याला भेटली एक गाडी घेतली आणि मग आम्ही पण गेलो मार्केटला. काय घ्यायचं नव्हतं, असाच फिरायचा होता. कंटाळा आलेला आम्हाला घरात, म्हणून आम्ही निघालेलो बाहेर. तर काय नाही, फिरून घरी आलो. चलो, गुड नाईट, बाय, टेक केअर. बाबू पण बोलत होता माझ्या मागे, मम्मा गुड नाईट.